महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्राला हादरून सोडणारी घटना काल घडलेली आहे. महाराष्ट्र केसरी तथा महाराष्ट्र भूषण सिकंदर शेख या कुस्तीपटूला पंजाब पोलिसांनी मोहाली येथून अटक केली. अटक करण्याचे कारण आहेत शस्त्र साठा बाळगणे, शस्त्र पुरवठा करणे तथा शस्त्र तस्करी करणे अशा पद्धतीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सिकंदर शेख याच्यावर लावण्यात आलेले आहेत. तसेच राजस्थानमधील जी गुन्हेगारी संघटना आहे पपला नावाची, त्या पपला नावाच्या संघटनेशी देखील सिकंदर शेख याचा संबंध आता जोडण्यात आलेला आहे आणि म्हणून परत एकदा नाव सिकंदर शेख याचं चर्चेत आलंय, ज्याची सुरुवात महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथून झाली. अतिशय गरिबीतून कष्टातून सिकंदराचे वडील एक हमाली करत करत त्याला कुस्तीपटू बनवले आणि नाव केल्याच्या नंतर महाराष्ट्र केसरी तथा महाराष्ट्र भूषण या पदाने देखील सिकंदर शेख याला भूषवण्यात आलं. आता पुढे स्पोर्ट्स कोट्यातून आर्मीमध्ये सिकंदर शेख याला जॉब मिळाली. आता काही दिवसाच्या नंतर, काही वर्षाच्या नंतर सिकंदर शेख या कुस्तीपटूंनी आर्मीची रिझाईन करण्यात आलं आणि आर्मीची रिझाईन केल्याच्या नंतर परत काही दिवसापासून सिकंदर शेख हा पंजाब येथे कुस्तीचा सराव करत होता. यातच ही घटना घडलेली आहे. तर सिकंदर शेख तथा सोलापूर जिल्ह्यातील कुस्तीपटूचं म्हणणं काय आहे ते म्हणतात की याला विनाकारण सिकंदर शेख याला या घटनेमध्ये विनाकारण गोवण्यात आलेला आहे.